धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांनी अफूची शेती केल्याचं समोर आलंय। कांदा पिकामध्ये अफूची लागवड केल्याचा गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे वाशी उपतालुका प्रमुख समाधान उघडे यांच्या शेतातून 485 किलो अफूची झाडं जप्त करण्यात आली आहेत। याची किंमत सुमारे 72,84,750 रुपये इतकी असल्याची माहिती आहे। असं मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे। त्यावरती NDPS कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। त्या कारवाईमध्ये 400 किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले, ज्याची बाजारची किंमत कमीत कमी 72 लाख अशी आहे। त्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणीही लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे। आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, कशा प्रकारे हा कट उघडकीला आला, काय नेमके अपडेट्स मिळतात या कारवाईबाबत? ज्या शेतकरी जो आहे अफूची शेती करणारा तो राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे। साहजिकच आहे, राजकीय वरदहस्त किंवा राजकीय लागेबांधे आहेत त्याचा फायदा घेऊन ही अफूची शेती केली जात होती। कांद्याच्या पिकामध्ये अफूची शेती केली जात होती। पोलिसाला जी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली। ज्यावेळेस शेतात गुन्हे शाखेचं पथक गेलं त्यावेळेस अफूच्या शेतीतली जी पीक आहे त्याला गुलाबी पांढऱ्या रंगाची फुलं आलेली होती, मोठी बोंड आलेली होती। जवळपास 485 किलो इतक्या वजनाची ही झाडं आहेत ती जप्त केलेली आहे आणि बाजारात त्याची किंमत पाहिली तर पाऊण कोटीच्या घरात याची किंमत आहे। आता राजकीय उद्धव ठाकरे शिवसेनेचा हा पदाधिकारी आहे, वाशी तालुक्यातला उपतालुका प्रमुख आहे। याच्यावर पक्ष काय कारवाई करतं, खासदार ओमराजे निंबाळकर यावर काय कारवाई करतात, पक्षातून हकालपट्टी होते का हे पाहावं लागणार आहे। सध्या तरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। अमोल, निश्चित धन्यवाद अप्पासाहेब या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।